नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, आज आमच्या चालल्या चपात्या। तर मित्रांनो, आज चपात्या करीत करीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। काय चपात्या तुम्ही करत होय? हा? चपात्या करते मी। आता तुम्ही चपात्या करत गोष्ट सांगायला लागलात। चपात्या कोण करतोय? मी। बरं, तू करतीस, मग तुम्ही गोष्ट सांगा ना, चपात्या करत कशाला म्हणतात? बरं मित्रांनो, चपात्या ती करती, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। कसं म्हणा? एक होता राजा आणि त्याचा शो काय असायचा की जादू पाहणे हा त्याचा शो असायचा। प्रत्येक माणसाला कुठला नाही कुठला छंद असतो, तसाच त्या राजाला पण जादूचा छंद होता, जादू पाहायची। तर एक जादूगार पण असा होता की त्याची जादू अख्ख्या त्या भागात महासूर होती। राजाने एक वेळेस त्या जादूगारला बोलवलं की जो सर्वात भारी जादू दाखवतो। तर त्या जादूगारला वाटलं आज काय माझा दिवस आला, राजानं माझी जादू पाहण्यासाठी मला बोलवलं। राजा मला किती इनाम देतील काही सांगता येत नाही। तो खुश झाला। त्या राजानं पण दुसरे त्याचे राजे महाराजे ती जादू पाहायला बोलवले आणि कार्यक्रम ठेवला घरी। आणि मग त्या जादूगारला बोलवलं। आता जादूगारला पण वाटलं की राजा माझा खेळ पाहायला लागलाय, त्याला बी वाटलं आता एकदम टॉपची जादू इथं पण मला दाखवावं लागल, कोणी तर राजाला दाखवायची, मोठ्या मोठ्या लोकांना दाखवायची। मग त्या जादूगार आला आणि जादू दाखवायला सुरुवात केली। हुंकार देतेस का नाही? देते की म्हणा, देते की, ऐकते की गोष्ट। हा, तर त्यानं जादू दाखवायला सुरुवात केली। तर पहिलं काम त्यानं काय केलं, त्या राजाचा टोपच जादूनं गायब केला। त्या जादूगारला वाटलं माझं नवल करते सगळे, पण राजाला त्याचा अपमान वाटला। हे काय केलं, एवढ्या माणसासमोर माझी बेइज्जत केली, माझा टोप गायब केला। आता याला मृत्यूदंड दिल्याशिवाय मी राहत नाही। मग त्याला कोठडीत बंद केलं आणि 7 दिवसानंतर फाशी देण्याचं ठरवलं। त्या जादूगाराला वाटलं मी काय करायला लागलो आणि काय झालं। ही बातमी त्याच्या बायकोला कळाली, मुलांना कळाली। ते धाई रडत आले, राजाच्या पाया पडले की काही चुकलं असेल माफ करा। पण राजा माफ करायला तयार नव्हता। तुम्हाला 7 दिवसानंतर याला फाशी दिली जाणार, तुमचं तुम्ही इथून जाऊ शकता। मग त्या जादूगाराची बायको ज्या कोठडीत बंद होता तो तिथे भेटायला गेली। तर तो हसतोय। ती म्हणे तुम्हाला मरणाचे भीव वाटत नाही का, तुम्ही धडधड हसायला लागलात, तुम्हाला फाशी काय मला आज द्यायलेत का? ती म्हणे 7 दिवसांना का होईना पण द्यायलेतच ना। अगं 7 दिवसात काही बी मार्ग काढील मी। मग बघत बघत 7 दिवस झाले आणि त्याचा फाशी द्यायचा टाइम हा आला। त्या दिवशी मात्र तो रडायला लागला। राजा घोड्यावर बसून आला आणि तो म्हणतो आता का रडू यायलंय, माझा टोप गायब करताना नाही तुला वाईट वाटलं? तो म्हणला राजेश्री, मला मरणासाठी रडू यायलं नाही, मग कशासाठी यायलंय? माझ्यापाशी एक घोडा आहे आणि त्याला उडवायचं शिक्षण चालू आहे माझं। 3 वर्ष शिकवलंय आणि आता फक्त 1 वर्ष बाकी। आता 1 वर्षात घोडा अब्दार उडणार विमानासारखा। पण आता तुम्ही मला फाशी दिल्यामुळं कोण त्या घोड्याला उडवीन, म्हणून मला रडू यायला लागले। राजाला वाटलं वाह, घोडा आणि उडतोय, मग या जादूगारला 1 वर्ष देतो आणि याचा घोडा उडायला लागला की मी घेतो याच्यापासला। राजा म्हणला तुला 1 वर्ष दिलं, तुझी सजा 1 वर्ष माफ, पण घोडा जर नाही उडाला
तर 1 वर्षांना का होईना तुला फाशी देणारच. तो मला काही हरकत नाही, द्या तुम्ही फक्त मला 1 वर्ष. दिलं 1 वर्ष, सोडला. घरी बायको मुलं रडत होते, आज आमच्या बापाला फाशी देणार आहे त्या जादूगाराची. तर रडता रडता हा अचानक घरी गेला. बायको मुलं खुश झाले, तुम्हाला आज तर फाशी द्यायची होती आणि तुम्ही कसं काय चालत घरी आलात. मी तुला काय सांगितलं होतं की माझ्याकडे 7 दिवस आहेत, ह्या 7 दिवसात मी काही मार्ग काढेन. म्हणून मी राजाला आश्वासन दिलंय की मी घोडा उडवूनच दाखवीन. त्याची बायको म्हणते, असले तर तुम्ही डोक्याला काही पण लचण आणतात, घोडा कुठं उडत असतो का. ते म्हणतो, मलाही माहिती घोडा उडत नसतो, पण 7 दिवसातून मी 1 वर्ष काढलंय सुट्टीचं, तर वर्षातून 5 वर्ष काढू शकतो मी. बरं म्हणजे ठीक आहे. मग 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, घोडा काही उडेना. बघत बघत 6 महिने झाले. 6 महिन्यांनी घोडाच मरण पावला. राजा म्हणला, हे काय झालं. म्हणला, राजश्री घोडाच मिळाला, त्याला मी तरी काय करू. तुम्ही एक काम करा, अजून 1 घोड्याचं मला शिंगरू आणून द्या, म्हणजे लहान घोडा आणून द्या, त्याला पण मी शिकवतो, पण त्याला कमी जास्ती 4 वर्ष तर लागलच. तो मला देतो, पण घोडा उडलाच पाहिजे. तो म्हणला, हो. राजाने 1 घोडा छोटासा आणून दिला. त्याला 1-2 वर्ष शिकवायला गेले, तोपर्यंत राजाच मेला. झाली याची कायमची मुक्तता. तसं मित्रांनो, जो आज आहे हाच दिवस चांगला, उद्याचा दिवस कसा उगवल हे कोणालाच माहित नसतं. त्यासाठी आज आहे ना चांगलं, हसत खेळत जगायचं. तुम्ही पण जगा, आम्ही पण जगतो. उद्याची चिंता करायची नाही, फक्त आपलं कर्म प्रामाणिक ठेवायचं. तर चांगली वाटली का गोष्ट, तुला वाटली का. चांगली वाटली. आपल्या मित्र माता भगिनींना पण विचारतो ना, वाटली का चांगली. विचारा ना. चांगली वाटली असेल तर कमेंट करून सांगा. आणि मग भेटू त्याच्याला. तोपर्यंत नमस्कार. स्वयंपाक करता करता एक सांगितली गोष्ट, आता रोज तरी स्वयंपाक करताना काय दाखवायचं. सांगत जाऊ का नको गोष्ट, तुम्ही पण मला सांगत जा. आवडती का गोष्ट. आणि अधूनमधून अशी शिनपण मी दाखवतो. का दाखवतो की एकाच जागेवरचा व्हिडिओ पाहायला बोर वाटतं, म्हणून जरा इकडा तिकडा शिनपण दाखवावा लागतो. तर भेटूया उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.